निवडणूक आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. उद्याचाच दिवस आहे, परवा दिवशी मतदान आहे. आणि त्या पद्धतीने जर पाहिलं तर एकदम सुंदर वातावरण आहे आणि लोकांचा पाठिंबा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला मिळत आहे. विरोधकांचं कामच आहे की रोज सकाळी त्याच्या दारात लाईन असते. मी म्हणायची काय गरज आहे हो, सगळ्या लहान लहान लेकरांना माहिती आहे की दारात कशासाठी लाईन असते. 50-100 रुपयामध्ये होतं काय हो? लोकांचे घरं उभा करावं. काय चुकीचं बोललो मी? लोकांचे घरं उभं करा. योजना तुम्ही पैसे द्यायची गरज नाही. योजना त्यांच्या दारामध्ये घ्या. घरकुल, रमाई आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, संजय गांधी श्रावण बाळच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचवा. हे कामं करायला पाहिजेत. 100-150 रुपये देऊन 18 पगड स्पेसिफिक या गोष्टीला विनाकारण काय आहे, पराभव समोर दिसतोय आणि पराभव समोर दिसत असल्यामुळं त्यांना याला फाटे फोडायचे. स्पेसिफिक कोणत्या जातीचा उल्लेख आहे? म्हणजे दारू पिणारा माणूस स्पेसिफिक एका जातीचाच माणूस दारू पितो? अहो, इथं 18 पगड लोकांचे संसार उद्ध्वस्त करायचं काम त्यांनी केलेलं आहे. 100-50 रुपये रोज सकाळी वाटून. तो काय करतो? दिवसभर दारू पित बसतो, घरी येऊन लेकरा बाळा बायकोसोबत भांडणं करत बसतो. झाले ना उद्ध्वस्त, काय राहिलंय? आणि हे जेवढं चटका लागला का मनाला, त्या जे लोक आहे त्यांच्यामुळे पीडित झालेले, त्यांच्या घरच्यांना जाऊन बघा, त्यांच्या बायकांचे, आईचे, मुलांचे काय प्रतिक्रिया ते घ्या. आणि हे स्पेसिफिक एका समाजाबद्दल नाहीये विषय. हा 18 पगड आहे. हा अभ्यास कमी आहे. मुळात ते 2006 ते 2016 या 10 वर्षाचा कार्यकाल त्यांचा प्रभाग क्रमांक 5 मध्ये झालेला आहे, जो की मला चिटकूनच आहे प्रभाग. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचा जो उद्यान आहे, यशवंत उद्यान, ते जे सांगतायत, आणि आंबेडकर पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, ते बालाजी मंदिर मार्गे संतोषी माता मंदिर मोंढ्यामधला रस्ता. अहो, हे रस्ते त्यांच्या प्रभागात आहेत ना, आणि ते रस्ते राहतेत. त्यांच्या दारातला रस्ता आम्ही केलाय आणि 2016 नंतर त्यांच्या दारातला रस्ता झालाय. आणि जर एवढेच विकास पुरुष म्हणून घ्यायचंय त्यांना, तर ते यशवंत उद्यानचा उखांडा झाला ना, तो उखांडा, ते चमन म्हणायचं, ते वैभव होतं आमच्या पेठबीडचं. त्यानंतर ब्रह्मोत्सव, जो ज्या बालाजी मंदिरचा तिरुपती बालाजीच्या धर्तीवर होतो, त्याचे विश्वस्त आहेत ते. त्यांचा पुतण्या जे काल धमक्या देण्यासाठी तिथं होते मतदारांना, तर त्यांची मागणी होती मला तो रस्ता करा. गेल्या 10 वर्षापासून मागणी आहे. आणि मग त्यांनी घरातलाच माणसाला सांगायला पाहिजे ना, जर ते एवढे कर्तृत्ववान आहेत, रस्ते त्यांनी केलेले आहेत, तर त्यांच्या पुतण्यानीच त्यांना सांगायला पाहिजे की रस्ता करा म्हणून. ते मला सांगायचे आणि त्यांच्या प्रभागातले कामं त्यांचे मतदार माझ्याकडून करून घ्यायचे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही पहा काय होते काय नाही. ते नाहीयेत. त्यांचा 2019 नंतरचा जर कार्यकाल पाहिला आपण, त्या रामतीर्थ भागात जाऊन बघा, लुडो खेळण्यापलीकडे त्यांनी काही केलेलं नाही. त्याच्यामुळे या विषयावर मला प्रश्न विचारू नका. मी 2 दिवसापूर्वी एक पोस्ट टाकली होती की सावेडाच्या पुतण्या आमदाराच्या मदतीने प्रत्येक मतदारांना धमकी देणे. हो, विचारा तुम्ही ह्यांना, मतदारांना. ज्या वेळेला इथलचे मतदार बोलून घेतले आमदारांनी उमा किरण हॉलच्या तिथे ऑफिसमध्ये, त्यावेळेला सारडांचे पुतणे महेंद्र सारडा तिथं बाहेर बसलेले होते. कित्येक लोकांनी पाहिले तिथं. आणि ते मध्ये सोडायचे नावं, ते सांगायचे त्यांना, यांना बोलून घ्या, यांना बोलून घ्या. आणि जर समजा उद्या आज नागरिक, माझा इथलचा मतदार इतका जागृत आहे, निवडणूक होण्या अगोदर जर एवढी दहशत असेल, उद्या निवडून आल्यावर तर स्वातंत्र्य हरवायचं काम आहे. अहो, साधा एखाद्या पोराने स्टेटस ठेवला अमर नायकवाडेच्या ह्याचा, तर त्याच्या वडिलाला, त्या मुलाला कसे फोन येतात, काय येतात, कुठून येतात, हे सर्व श्रुत झालेलं आहे आता. आणि माझा प्रभाग म्हणजे बंडखोर स्वाभिमानी प्रभाग आहे. ही तर कुणाच्या बापाला भेटणार मतदार नाहीये हा. त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, उलट ते ज्वालामुखी जसा लावा रस असतो, त्याचं रूपांतर ज्वालामुखीमध्ये होत असतो, फाडूनच येतो. त्याच पद्धतीने इथलचा मतदार मतदाना दिवशी मला प्रचंड मताने विजय केल्याशिवाय राहणार नाही, याचा मला ठाम विश्वास आहे. काल योगेश्वर सागर यांची कॉर्नर बैठक झाली होती. त्यामध्ये असं म्हणाले की राष्ट्रवादीचे जेवढे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना कुठेतरी बॉक्समध्ये अजितदादांना भेट द्यावी. हे कुणी म्हणावं, ज्याला साधा नगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म भरता येत नाही, अशा व्यक्तीने काय टीका टिप्पणी करावी, यावर मी व्यक्त होणं चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे मुद्दे का येत आहेत हे सांगायचंय मला तुम्हाला. माझा एकच फोकस आहे, तो म्हणजे विकास कामं. मी माझ्या भागामध्ये इतके प्रचंड प्रमाणात विकास कामं केली आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून. त्यामुळं त्यांना तो फोकस हटवायचा आहे, आणि ते हटवण्यासाठी हे असे बुद्धिभेद करून विषारी जातीवादाचा प्रचार करायचा या पद्धतीने. पण जनता खूप, हा प्रकार गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा झाला होता माझ्यासोबत, पण जनतेने थारा दिला नाही. जनतेने मला 1 नंबरच्या लीडनं जिल्ह्यामध्ये बीड नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पाठवलं. त्यामुळं असल्या विषारी प्रचाराला आणि ह्याला हे फाटे फोडायचं काम आहे. मेन फोकस आपला डेव्हलपमेंट आहे. मी त्याच्यावर बोलणारा माणूस आहे आणि मी कृतीतून करून दाखवलेलं आहे. नागरिकांना काय आव्हान करायचं? नागरिकांना एवढंच आवाहन करायचंय की आता ज्या पद्धतीचं दडपशाहीचं राजकारण चालू आहे,
का चालू आहे? तर अमरनी तुमच्या भल्यासाठी कामं केलेत म्हणून अमर वाईट झालेला आहे सगळ्यांना. त्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी सोडायच्यात. हे जातीपातीमध्ये विषारी प्रचार करण्याचा प्रयत्न करतील, हे आणखी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील. ह्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करून फक्त फोकस 24 तास उपलब्ध असणारा माणूस म्हणजे मी आहे. मी त्यांना बरं हे मी गेल्या 15 वर्षात सिद्ध करून दाखवलंय. आणि जे माणसं मालक व्हायला आलेत, जे अजून कशातच महिला मंडळाचं राजरोज फिरणं, घराबाहेर येणं सुद्धा मुश्किल झालंय. या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदारांनी जागृत होऊन 24 तास उपलब्ध असणारा तुमच्या हाकेला ओ देणाऱ्या मला त्यांनी येणाऱ्या शनिवारी मतदान आहे, घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन मी माझ्या स्वाभिमानी मतदारांना करत